मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज अभिनेत्री म्हणून रोहिणी हट्टंगडी ओळखल्या जातात। त्यांनी इंग्लिश, हिंदी, मराठी, तेलुगू, मल्याळम, तामिळ, गुजराती अशा अनेक भाषांमध्ये कामं केली आहेत। हॉलिवूडमधील बाफ्टा हा मानाचा पुरस्कार मिळवणाऱ्या त्या पहिल्या भारतीय अभिनेत्री होत्या। गांधी या सिनेमातील कस्तुरबा गांधींच्या भूमिकेसाठी त्यांना हा पुरस्कार मिळाला होता। त्यांनी तब्बल 150हून अधिक नाटकांमध्ये आणि 80हून अधिक सिनेमांमध्ये कामं केली आहेत। अर्थ, सारांश, गांधी, बाई पण भारी देवा, अग्निपथ, मुन्नाभाई या सिनेमातील त्यांनी साकारलेल्या भूमिका विशेष गाजल्या। 4 दिवस सासूचे, होणार सून मी या घरची या गाजलेल्या मालिकांमधून रोहिणी हट्टंगडी घराघरात पोचल्या। त्यांचे लग्न अभिनेते जयदेव यांच्याशी झाले होते। दुर्दैवाने 2008 मध्ये जयदेव यांचे कर्करोगाने निधन झाले। रोहिणी यांना असीम हट्टंगडी नावाचाही मुलगा आहे, जो देखील चित्रपटसृष्टीत सक्रिय आहे। एवढेच नाही तर त्यांची सून सुद्धा कला क्षेत्रात कार्यरत आहे। चला तर त्यांच्या सून आणि मुलाबद्दल अधिक जाणून घेऊया। रोहिणी हट्टंगडी यांचा मुलगा आसिम ह्याने रुईया कॉलेजमधून पदवीचे शिक्षण पूर्ण केले, जेथे त्याने मास मीडियामध्ये पदवी घेतली। त्यानंतर त्याने आपल्या आईवडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून अभिनय क्षेत्रात यायचे निश्चित केले। त्यासाठी त्याने पुण्याच्या FTI मधून अभिनयाचे शिक्षण घेतलं। नंतर त्याच्या वडिलांनी म्हणजे जयदेव हट्टंगडी यांनी दिग्दर्शित केलेल्या A1 इंद्रजित या नाटकातून त्याने नाट्यसृष्टीत प्रवेश केला। तेव्हापासून त्याने आजपर्यंत 25 पेक्षा जास्त नाटकांमध्ये कामं केली आहेत। पुढे 2011 मध्ये आलेल्या माय फ्रेंड पिंटो या चित्रपटातून त्याने सिनेक्षेत्रात पदार्पण केलं। पुढे 2014 साली आलेल्या सॅटर्डे संडे या मराठी सिनेमात त्यांनी काम केलंय। नंतर तो हिंदी चित्रपटसृष्टीकडे वळाला। त्याने अगली, रश्मी रॉकेट, बारोट हाऊस, गोविंदा नाम मेरा यांसारख्या असंख्य हिंदी चित्रपटात कामं केली आहेत। तसेच त्याने डी कपल, स्कूप, ट्रायल यांसारख्या वेबसिरीजमध्ये सुद्धा अनेक भूमिका साकारल्या आहेत। त्याने रायटर डायरेक्टर अवनी देशपांडे यांच्यासोबत लग्न केले। अवनी देशपांडे हिच्याबद्दल बोलायचे तर तिने सुरुवातीला टाइम्स ऑफ इंडियामध्ये पत्रकार म्हणून काम केले। नंतर तिने सिनेक्षेत्रात प्रवेश केला। तिने मेरे प्यारी बिंदू, हिचकी, बुलबुल अशा गाजलेल्या सिनेमांसाठी असिस्टंट डायरेक्टर आणि स्क्रिप्ट सुपरवायझर म्हणून कामं केली। पुढे तिने ट्रायल बाय फायर या वेबसिरीजचे दिग्दर्शन केले। या वेबसिरीजसाठी तिला 2023 सालचा बेस्ट वेबसिरीजचा फिल्मफेअर OTT अवॉर्ड मिळाला होता। अशा प्रकारे अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी यांच्या पावलावर पाऊल ठेवून त्यांचा मुलगा आणि सून सिनेसृष्टीत नाव कमावत आहेत।